हॅलो, कसे आहात सर्वजण? चला तर मग आज चिकन फ्राय बनवणार आहे, ते पण माझे आहो. अभी मजा आएगा ना भिड़ो। चिकन स्वच्छ वगैरे धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकले, हळद टाकले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर त्यांनी कांदा वगैरे कट केला. कांदा कट केल्यानंतर तो व्यवस्थित फ्राय वगैरे करून गेला आणि जे आपण चिकनला हळद आणि मीठ लावलेलं होतं, ते चिकन त्यांनी त्या पातेल्यामध्ये टाकलं आणि मिक्स वगैरे केलं आणि चिकन शिजवण्यासाठी ठेवून दिलं. पण मी त्यांना म्हणत होते, की पातेल्यामध्ये करण्याऐवजी कुकरमध्ये करा. 2-3 शिट्टीमध्ये होऊन जातं. पण त्यांना कुकरमधील चिकन किंवा मटण, नॉन-व्हेज काहीच आवडत नाही. तर त्यांना पातेल्यामध्ये बनवलेलं आवडतं. तर म्हटलं चला असं पण ते तुम्ही बनवणार आहेत, तुमचा टास्क आहे, मग तुम्ही कसं पण बनवा, मला काय, मला तर फक्त खायचं आहे ना. चिकन शिजल्यानंतर दुसऱ्या कढईमध्ये तेल वगैरे ठेवलं. जे आपण कांदा आणि खोबरं वगैरे फ्राय करून घेतलेलं होतं, ते मिक्सरमध्ये काढून घेतलं, लसूण वगैरे आणि नंतर त्याच्यामध्ये ते सर्व ॲड करून नंतर मसाले वगैरे ॲड केले. थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर जे आपलं चिकन आहे, ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स वगैरे करून घेऊन 5 ते 10 मिनिटं ठेवून दिलं. इथं तुम्ही बघू शकता, की मस्तपैकी फ्राय बनलेला आहे.